लव जिहाद हा मूळ कायद्याचा शब्द नाहीच. ज्या दिवशी तुमचा जन्म झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी बाबरी मस्जिद पडली. एक 18-19 वर्षाची तरुण पोरगी सकाळी सकाळी ऑफिसमध्ये भेटायला आली. अच्छा. रडत रडत आली. एका कॉमन माणसांनी जर मर्डर केला तर तो वाचू शकतो काय? एखादी मुलगी जर 18 वर्षाची झाली तर ती बालिक होते. हो. आणि पोलिसांसमोर पेच असा येतो की त्या मुलीचं जसं म्हणणं असेल तसं पोलिसांना कायद्याद्वारे करावंच लागतं. बरोबर. अच्छा. नागपुरात भाई बनण्याचा क्रेज, भाईगिरी हा केस हा खूप वाढत चाललेला आहे. 4 ते 5-6 महिन्यानंतर त्या घटनेच्या त्या मुलीने सुसाईड केली. ट्रॅफिक पोलिसवाल्याला बघून एक भीती जाणवते, कारण की तुम्ही स्वतः आरोपी बनून फिरता ना. सध्या भारतामध्ये रिश्वत हा प्रकार आताही सुरू आहे. मी माझ्या आयुष्याचं ध्येय ठेवलेलं आहे की आपण या समाजात आलेलो आहे तर या समाजाला काहीतरी द्यायसाठी. घाबरत तर आपण कोणाच्या वडिलाला पण नाही. जय श्रीराम दादा. जय श्रीराम वीरू, कसा आहे? सगळं मजेत दादा. तुमची सुरुवात कशी काय झाली ऍज अ ऍडव्होकेट बनण्यापर्यंतची? तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली? तुमचे आदर्श कोण ठरले आतापर्यंतचे? आणि तुम्ही कोणाला प्रेरणा मानत मानत एवढ्या समोर आलेले आहात? बघा, असं आहे की आपण लहानपणीच एक विचार करत असतो की आपण आपल्या समाजाप्रती काही देणे लागतो. बरोबर. तर तीच जी भावना होती. माझं शालेय शिक्षण जे झालं ते संघाच्या शाळेत झालं. बरोबर. मी सरस्वती शिशु मंदिर मधून माझं बालपणीचं शिक्षण केलं. नंतर न्यू इंग्लिश शाळेत माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं. बरोबर. त्याच दरम्यान काय होत गेलं की मी ज्या परिसरात राहतो त्या परिसरात काही थोर समाजसेवक आणि समाज राजकारणी लोक म्हणा, त्यांचं म्हणजे त्यांच्या ज्या बातम्या होत्या, त्यांच्या ज्या हावभाव आणि सगळ्या गोष्टी राहायच्या, त्या माझ्या अंतर्मनावर नकळतच एक छाप पाडून गेलेल्या. बरोबर. त्याच उद्देशाने मी विचार करायचो की आपण आपल्या समाजाप्रती भरपूर काही देणे लागतो. जर आपण या समाजात आलो आहे तर या समाजातून, या परिसरातून काही घ्यायसाठी नसून आपण या समाजाला काहीतरी द्यायसाठी आलो. बरोबर. तर त्यामुळे मी जे क्षेत्र कायद्याचं निवडलं त्याच्या मागचं एक हे प्रमुख कारण असू शकतं की मी माझ्या सराउंडिंग सभोवतालला बघून या क्षेत्रात जायचा निर्णय घेतला. बरोबर. तुमच्या जीवनातला आणि करिअर मधला सगळ्यात पहिली केस कशी घडली? बघा, पहिली म्हणून तर आपल्याला मी या व्यवसायात आलो तर मी लहानपणापासूनच, बाबा माझे ऍडव्होकेट होते. बरोबर. त्यामुळे माझ्यासाठी कोर्ट, पोलीस आणि या सगळ्या गोष्टी यूज टू होत्या मला. बरोबर. तर मी वयाच्या एक 12-13-14 वर्षापासूनच या क्षेत्रात माझा इंटरेस्ट तो जो आहे तो बालपणीचे बाळकडू जो म्हणतो आपण, तसाच तो वाढत गेला. बरोबर. आणि त्यानंतर मी एक 15-16 वर्षाचा असताना कोर्ट, पोलीस स्टेशन, कायद्याचा अभ्यास, बरोबर, असं सगळं मी करणं माझ्या बालवयातच चालू केलं होतं. त्यामुळे पहिला प्रसंग, पहिली केस मला असं स्पेसिफिकली सांगता येणार नाही, परंतु मी माझ्या आयुष्यातला एक चांगला प्रसंग सांगतो तुम्हाला. बरोबर. प्रसंग असा होता की मी असंच नित्य तयार होऊन माझ्या ऑफिसला बसलो होतो. ऑफिसला बसल्यावर काय झालं, एक 18-19 वर्षाची तरुण पोरगी सकाळी सकाळी ऑफिसमध्ये भेटायला आली. अच्छा. रडत रडत आली. आता मुलगी रडते आहे, ऑफिसला सकाळी आली, तर मी चाट पडलो की बाबा ही काय म्हणत आहे काय नाही. दादा दादा ऐकून घ्या, माझं ऐकून घ्या. मी ऐकलं. दादा म्हणे मला एक मुलगा आहे, त्या मुलासोबत मला तो मुलगा भरपूर आवडतो, खूप आवडतो मला. माझे आई वडील त्या मुलासोबत मला राहू देणार नाही, काही करू देणार नाही. मी घरी गेली तर माझे आई वडील माझा जीव घेऊन टाकेल, असं तिचं म्हणणं होतं. आणि तुम्हाला सांगतो, तिचे वडील जे आहे ते पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी होते. माझ्यासमोर पेच पडला. मी म्हटलं बेटा तू घरी चल, घरीच पाठवतो तो. म्हणजे तिला तिच्या आई वडिलाचा नंबर विचारला, ती नंबर सांगायला तयार नव्हती. बरोबर. मग तिचं एक म्युच्युअल मैत्रीण होती, ती माझ्या परिचयाची पण होती आणि ती एक तिच्या परिचयाची होती. मी तिच्या घरी तिला, त्या मुलीला ठेवलं की बाबा एक 2-4 तास तो जोपर्यंत तुझं रडणं शांत होत नाही तोपर्यंत तू त्या मुलीच्या इथे राहा. बरोबर. मग काय झालं, तसाच तो दिवस पूर्ण गेला. मग तो जो पोरगा होता तिचा, आता नवीन नवीन पोरं, तिचा तो काय म्हणता येईल, तिचा तो बॉयफ्रेंड. बरोबर.
त्याला कुठून तरी माहिती पडलं की बाबा अभिनव दादांनी या पोरीला आश्रय दिलेला आहे बरोबर. आणि आश्रय दिला असल्यामुळे आता दादाला आपण जाऊन भेटावं. तो मला भेटायला रात्री मी असंच जेवण करून एक 10-11ची वेळ असणार, मी असं चौकाकडे जात होतो. बरोबर. त्या पोरांनी 15 पोरांना पकडून मला अडवलं, चाकूचा धाक दाखवला अरे बापरे. आणि म्हणाला, शिव्या गाळ्या चालू झाल्या त्याच्या. मी त्याला कुठे ठेवलं, काय ठेवलं, कसं ठेवलं सांगा. मग मी त्याला समजवलं, प्रेमाने समजवलं. तो पोरगा समजायलाच तयार नाही. तसाच तो दिवस गेला. बरोबर. दुसऱ्या दिवशी मी त्या मुलीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेलो. की बाळा म्हटलं, चल आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊया, तिथे तुझ्या आई वडिलांना बोलवून घेऊया, बरोबर. तुझ्या मुलाला बोलवून घेऊया आणि आपण एक काय मधला मार्ग निघतो बघूया. तर ती मुलगी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर त्या मुलाबद्दल इतकी, म्हणजे आता तो एक जाती धर्माचाही विषय होता. म्हणजे ती मुलगी होती हिंदू समाजाची आणि तो पोरगा होता मुसलमान समाजाचा. अच्छा. तर ती मुलगी, ज्या मुलीनी आई वडिलांना, म्हणजे आई वडिलांनी लहानपणापासून त्या मुलीला वाढवलं, सगळं संगोपन केलं, तर ती बरोबर. मुलगी पूर्णपणे आई वडिलांच्या विरोधात बोलत होती पोलिसांसमोर. जवळपास ते वरिष्ठ पोलीस असल्यामुळे एक 40-50-100 लोक घटनास्थळी, म्हणजे त्या पोलीस स्टेशनच्या तिथे दाखल झाले. बरोबर. तर ती मुलगी पूर्णपणे आई वडिलावर ब्लेम करत होती की बाबा हे जे झालेलं आहे, म्हणजे आता मला तुम्ही असं असं केलं, मला तुमच्यासोबत राहायचं नाही, मला तुमच्यासोबत काही करायचं नाही, असं ते मुलीचं म्हणणं म्हणणं आहे. होतं. तो जो मुलगा आहे तोही तिथे आला. तो मुलगा पंचरच्या दुकानात काम करायचा. त्या मुलाचं वय होतं 24-25 वर्ष. पंचरच्या दुकानात तो काम करायचा. दिसायला ठीकठाक होता, म्हणून त्या मुलीचं एक पहिल्या प्रकारचं आकर्षण असल्यामुळे ते सगळं तिचं सध्याच्या पिढीचा अट्रॅक्शन सध्याच्या पिढीचं ते अट्रॅक्शन झालं. ऑफ लव्ह. मग नंतर काय झालं, पोलिसांसमोर अशा वेळेस द्विधा मन परिस्थिती येऊन जाते. पोलिसांसमोर कसं होते, एखादी मुलगी जर 18 वर्ष झाली तर ती बालिक होते. हो. आणि पोलिसांसमोर पेच असा येतो की त्या मुलीचं जसं म्हणणं असेल तसं पोलिसांना कायद्याद्वारे करावंच लागतं. बरोबर. त्या मुलीने बयानात म्हटलं की बाबा मी या मुलासोबत राहणार आता. बरोबर. पोलिसांनी पण मनधरणी केली, सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु ती मुलगी ऐकायला तयार नव्हती. मुलगी गेली त्या मुलासोबत त्याच्या घरी नांदायला. 1 महिना लुटला, 1.5 महिना लुटला, 2 महिने लुटले. 2.5-1 महिन्यानंतर ती मुलगी परत माझ्या ऑफिसला आली. दादा म्हणे, आता मला त्या मुलासोबत राहायचं नाही. अरे बापरे. मी म्हटलं का बरं? त्या घरी मला 15-1 दिवस चांगलं वाटलं, परंतु 15 दिवसानंतर मला तिच्या घरचे जे लोक आहेत तिथे तिला छळ होत होता. तिचा मानसिक छळ, शारीरिक छळ जो काही व्हायचा, बरोबर. तो तिचा छळ होऊन राहिला होता तिथे. तर ती मुलगी, 19 वर्षीय मुलगी, आई वडिलापासून पूर्णपणे तुटून गेली होती. बरोबर. तिचं आई वडील ऐकणारे कोणी नाही, बोलणारे कोणी नाही, बहीण बोलत नव्हती, काही नाही. मग शेवटी माझ्या ऑफिसला आली. नंतर ऑफिसला आल्यावर त्या मुलीने तेच सांगितलं, दादा आता मी तिथे राहू इच्छित नाही. तिच्या मी आईला संपर्क करायचा प्रयत्न केला. आईने सुरुवातीला मला व्यवस्थित रिस्पॉन्स नाही दिला. नाही म्हणे, आता आमचं जे आहे त्या मुलीला आम्ही आमच्या घरातून बेदखल केलं, आता आम्ही त्या मुलगी आम्हाला ती पाहिजेच नाही. बिलकुल. तरी मी त्याच्या आईची 2-3-4 तास मनधरणी केली. आईचं मन, आई आली, वडील आले, आईचं मन हळवं राहतं. बरोबर. आई आली आणि दोघांनी एकमेकाला आपण रडणं भरपूर चालू केलं. सगळं झालं तर मी त्या मुलीला म्हटलं, त्या आईने, की बाबा आता बेटा चल आपण राहूया. तर त्या मुलगी माझ्या ऑफिसला आली तेव्हापर्यंत म्हणत होती की नाही आता मी आई वडिलांजवळ राहणार. मग बोलणं झालं, 2-4 तासानंतर ती मुलगी परत ऐकायला तयार नाही. नाही, मी जर तुमच्या इथे आली तर तो मुलगा असा करेल, तो मुलगा मला मारणार, तो मुलगा मला हे करणार, ते करणार, अमुक करणार, असं सगळं त्या मुलीचं चालू झालं. बरोबर.
मग ती मुलगी परत आई वडिलाकडे गेली नाही. त्या मुलीने परत तो पोरगा आला मग परत ऑफिसला. मग तो मला म्हणजे ऑफिसला येऊन, नाही नाही दादा म्हणे, तुम्ही या मुलीला सपोर्ट करायचा नाही, मी असं करणार तसं करणार. म्हटलं तुला जे करायचं ते करून घे, बसलो मी इथंच, बरोबर. असं मी त्याला म्हटलं. तरी सुद्धा त्या मुलीने परत त्या मुलाचीच बाजू घेतली. अरे वा. परत त्या मुलाचीच बाजू घेतली. ती मुलगी परत गेली त्याच्याकडे. मग आता सांगण्यासारखं असं की सगळ्यांना माहिती आहे या घटना सगळ्या होतात, हे सगळ्यांना प्रिडिक्टेड आहे. बरोबर. नंतर काय झालं, 2.5-3, मग अजून 2-3-4 महिन्याचा काळ लोटला. अक्षरशः सांगतो, ती मुलगी 4 ते 5-6 महिन्यानंतर त्या घटनेच्या त्या मुलीने सुसाईड केली. म्हणजे लहान बहिणीसारखीच वाटत होती मला ती. बरोबर. परंतु त्या मुलीने जो पाऊल घेतलं तिच्या आयुष्यातलं, ना ती इकडची राहिली ना तिकडची राहिली, आई वडिलांना सोडून. आता मी सांगू इच्छित नाही नाव वगैरे काही गोष्टी, बरोबर. परंतु त्या मुलीने त्या घटनेला, त्या परिस्थितीला कवटाळून, तिचं बाल वयात ती होती आणि बालिशपणा म्हणता येईल, बरोबर. त्या मुलीने सुसाईड केली. मला इतकं वाईट वाटलं त्या घटनेच्या 10-1 दिवस तरी भरपूर वाईट वाटलं. तर मी म्हणजे आता आपण वीरू, तुम्हाला सांगायचा उद्देश माझा हाच होता की काही काही घटना ज्या आहे आयुष्यात, वेळ निघून जाते परंतु त्या गोष्टी मनावर कोरल्या जातात. बरोबर. मनावर अशा कोरल्या जातात की आपण माझ्यासमोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्या घटनेच्या अनुसरून मी माझं जे आहे मार्गदर्शन, आणि एक प्रकारे माझा जो आहे जी मी अनुभवलेल्या आहे त्या गोष्टी मी लोकांना सांगू शकतो. आणि बरोबर. त्याच गोष्टी अनुसरून मी जसं तुम्हाला पहिले सांगितलं, मी माझ्या आयुष्याचं ध्येय ठेवलेलं आहे की आपण या समाजात आलेलो आहे तर या समाजाला काहीतरी द्यायसाठी. बरोबर. मग ते कोणत्याही रूपात असू शकते, ज्ञानाच्या रूपात असू शकते, आपल्या कोणाला सहकार्य करण्याच्या रूपात असू शकते, बरोबर. कोणाला आर्थिक सहकार्य असू शकते. तर मी याच उद्देशून माझं जीवन जगतो आहे. बरोबर. तर याच गोष्टीवर आधारित माझा पुढचा प्रश्न आहे की सध्या जे तुम्ही स्टोरी सांगितली त्यानंतर लव्ह जिहाद म्हणा किंवा लहान वयातच कोर्ट मॅरेज करणं, आई वडिलांना न सांगणं आणि रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन कोर्ट मॅरेज करणं, आई वडिलांचा खिलाफ जाऊन तुम्ही तुमचं आयुष्य ठरवणं, हे बरं आहे का? आणि सध्याच्या पिढीला काय नॉलेज देऊ इच्छिता तुम्ही की हे सगळं कोणत्या पटीपर्यंत बरोबर आहे आणि कशा पॅटर्न मध्ये तुम्ही तुमच्या ज्या गरजा आहेत ते पूर्ण करू शकता? बघा, असं आहे की आपण आपल्या हिंदू संस्कृतीत, आपल्या भारतीय समाजात कोणी जर लव्ह मॅरेज करत असेल तर आपण म्हणतो हा लफडे करत आहे. बरोबर. किंवा एक त्याचे बघायचे 2 दृष्टिकोन आहे. म्हणजे 2 दृष्टिकोन असं म्हणता येईल आपल्याला की वरिष्ठ जे आहेत आपले आई वडील, काका काकू, मामा मामी, यांचा एक दृष्टिकोन एक वेगळा आहे. बरोबर. परंतु तरुण वयातले जे पोरं आहे, ज्यांचं लग्नाचं वय झालेलं आहे, त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. आज बघा, आपल्या समाजात पुरुष आणि स्त्री, मुलगा आणि मुलगी दोघंही चांगल्या प्रकारचं जे आहे ते शिक्षण घेत आहेत. बरोबर. आणि एक सर्टन वेळेनंतर तो मुलगा अजून मुलगी इतके समजदार होऊन जातात की ते त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेऊ शकतात. बरोबर. म्हणून उगाचच वाव त्याला देण्यात अर्थ नाही की बाबा यांनी प्रेम विवाह केला, ती त्याच्यासोबत पळून गेली, असे शब्द वापरून त्या गोष्टीला विरोधच करावा असं करू नये. बरोबर. जर ती मुलगी ग्रॅज्युएट आहे, ती मुलगी नोकरी करत आहे, तो मुलगा नोकरी करत आहे, शिक्षण व्यवस्थित आहे, घरचे चांगले आहे, आणि दोघांनी मिळून जर आपला प्रेमविवाह केला तर त्या गोष्टीचं मी तरी आपल्या समाजाला एक कळकळीची विनंती करतो की त्या गोष्टीला आनंदीत स्वीकारावा. आणि राहिला गोष्ट, तुम्ही प्रश्न मांडला लव्ह जिहाद. बरोबर. लव्ह जिहाद हा मूळ कायद्याचा शब्द नाहीच आहे. लव्ह जिहाद हा एक शब्द जो आहे तो काही एक ठराविक लोकांनी मांडलेला आहे. तरी सुद्धा या सगळ्या प्रसंगामुळे, लव्ह जिहादमुळे
आपली संस्कृतीची ढाचा आहे, जी रूपरेषा आहे, ती कुठेतरी विस्कळत चाललेली आहे, हे मुला मुलीने ध्यानात घ्या. बरोबर. कारण की काहीशा घटना ज्या आहे त्या आपण मागच्या 2 वर्षात बघतो आहे. ते मग असू द्या दिल्लीचं कांड असू दे, बरोबर. की ते मग आपल्या मुंबईचं कांड असू दे, तर या गोष्टींना बघून मुलं अजून मुलींनी गोष्टी ठरवाव्या आणि पुढे वाढावा. बरोबर. सध्या नागपूरमध्ये म्हणा, महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतात म्हणा, एका कॉमन माणसांनी जर मर्डर केला तर तो वाचू शकतो काय? कारण नागपूरमध्ये जर आपण बघितलं तर आपण झोपडपट्टी एरियामध्ये जर त्यांना लहान लहान मुलांना जरी विचारलं की तुम्हाला मोठं होऊन काय करायचं, तर त्यांचा एक प्रश्न, एक आन्सर हा असतो की मला जीवनात एक मर्डर तरी करायचं. बापरे. आम्ही जो रिव्ह्यू घेतलाय त्यांच्याकडनं, आम्ही त्यांना त्यानंतर नाही, विचारलं नाही, की मी तुला या गोष्टीवर रोखणार. असा प्रत्येक मुलगा म्हणत नाही. बरोबर. म्हणजे आपण कुठल्याही समाजात वस्तीत गेलो तर असा प्रत्येक मुलगा म्हणत नाही, परंतु तुझी गोष्ट तितकीच म्हणजे सत्य आहे की लोकांना क्राईम प्रती एक वेगळं कुतूहल आणि एक अट्रॅक्शन राहते. बरोबर. ते मग शिक्षित मुलगा असू दे की अशिक्षित व्यक्ती असू दे, बरोबर. त्या घटनेप्रती म्हणजे क्राईम प्रती एक अट्रॅक्शन राहते. आणि तो बरोबर. माझ्या मते तरी एक मनुष्याचा स्वभाव आहे बरोबर. की बाबा आता इथे खून झाला, बरोबर. तिथे खून झाला. नाही, माझा प्रश्न असा आहे की जेव्हा आम्ही त्यांचा रिव्ह्यू घेतला तर त्यांनी असं म्हटलं की आम्ही विचारलं की तुम्हाला मर्डर का करायचं आहे, तर त्यांचा असा प्रश्न आला की जर आम्ही मर्डर केला तर आम्ही 3 महिन्यात सुटून येऊ आणि 3 महिन्यात सुटून आल्यानंतर आम्ही भाई बनू. अच्छा. नागपुरात भाई बनण्याचा क्रेज, हा. भाईगिरी हा केस हा खूप वाढत चाललेला आहे. तर हे कसं? तुझी गोष्ट सत्य आहे. त्याला आपण आपल्या भारतीय संस्कृतीचा ढाचा जो आहे किंवा आपल्या जे समाजात होणाऱ्या घटना ज्या आहे त्या घटना कारणीभूत आहे असं मला वाटते. त्यात आपले जे येणाऱ्या मूवीज आहे, हो. येणाऱ्या ज्या क्राईम स्टोरीज आहे, आजकाल ते जे मोबाईलवर नेटफ्लिक्स आणि ज्या OTT प्लॅटफॉर्म्स आहेत त्यावर येणाऱ्या वेब सिरीज आहेत, त्याच्यामुळे बालिश मनावर क्राईम बद्दल एक अट्रॅक्शन नकळत कोरल्या जाते. बरोबर. ही गोष्ट सत्य आहे. तुझा प्रश्न होता की बाबा मर्डर करून 3 महिन्यात सुटल्या जाते का? याचं उत्तर मी सपशेल नाही म्हणतो. बघ, आपण आपल्या कायद्यावर विश्वास ठेवतो. बरोबर. कायद्याच्या द्वारे आपलं हे जे भारताचे शासन आहे ते चालत आहे. तर बेल द्यायची किंवा नाही द्यायची ही न्यायालयाची मंजुरी असते. डिस्क्रिशनरी पॉवर न्यायालयाची असतात. बरोबर. न्यायाधीश बघतात त्या घटनेचे सर्कमस्टान्सेस, त्या घटनेतील आरोपी जो आहे तो खरोखर त्या गोष्टीत इन्व्हॉल्व्ह आहे का, त्याला बघून न्यायालय त्या व्यक्तीला जामिनावर सोडायचा निर्णय घेतो. बरोबर. आता तुम्ही बघा, नागपुरातल्या अशा कितीतरी घटना आहे की घटनेतील मुख्य आरोपी जो आहे किंवा त्याचे सहआरोपी जे आहे ते जोपर्यंत त्या केसचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत त्याला जामीन मिळत नाही. बरोबर. आणि त्या भरपूरशा, आता त्यांची नावं घेणार नाही मी, परंतु 70% लोकांना जामीन मिळत नाही. अच्छा. 30% लोक अपवाद आहेत. ते सहआरोपी राहतात, त्यांचं घटनेत डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट नसतं, त्याच्यामुळे न्यायालय त्या गोष्टींना बघून त्यांना जामिनावर सोडत असतं. पण जर आपण म्हटलं की सहसा एखाद्या लॉयर मध्ये अशी ताकद असते काय की आम्ही जर गुन्हा केला तर तो सोडवता येऊ शकतो का, त्याला न्याय हा देऊ शकतो का ऍज अ क्रिमिनल लॉयर तुम्ही? बघा कसं असते, कुठलाही वकिली क्षेत्रातील व्यक्ती राहो, तो कायद्याच्या वर राहत नाही. बरोबर. फक्त कायद्याचे तथ्य तो न्यायाधीशांसमोर कसा मांडतो त्याच्यावर त्याची जी स्किल्स आहे त्या डिपेंड करतात. असं कोणीही वकील, तू उद्या जा, मोठ्यातले मोठे नावं तुम्ही घेऊन घ्या, ते दिल्लीतले वकील असू देत की कुठलेही असू देत, सुप्रीम कोर्टचे असू देत, बरोबर. कुठलाही व्यक्ती मी याला जामीन 100% करून देतो अशी गॅरंटी घेत नाही. मी माझा प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न 100% राहील, बरोबर, असे शब्द असतात. बरोबर. कारण की कुठलीही घटना झाली तर त्याचे 2 पैलू असतात. एक त्याचा चांगला पैलू असतो, एक त्याचा वाईट पैलू असतो. पैलू. कोणाच्या हातून जर खून झाला
तर पहिले ही समजून घ्यावं लागते की त्या व्यक्तीने तो खून इंटेन्शनली केला होता नॉन इंटेन्शनल की त्याच्या हातून ती घटना न कळत घडली होती. चुकून घडली. जर ती घटना त्याच्या हातून न कळत घडली असेल तर तो जामीन मिळायच्या पात्र आहे असं मी तरी मानतो. बरोबर. सध्याच्या काळात क्रिमिनल लॉयरला घेऊन काय गैरसमज आहे? गैरसमज म्हणजे लोकांचा दृष्टिकोन हा राहते, भरपूरशे दृष्टिकोन आहे त्याच्यात, की हे व्यक्ती पैसे खूप घेतात, बरोबर. हे व्यक्ती आरोपींच्या, खुनी व्यक्तीच्या, बलात्कारी व्यक्तीच्याच मागे असतात, बरोबर. हे व्यक्ती लोकांना मूर्ख बनवतात. परंतु मी तुम्हाला सांगतो विरू, की आज तुम्ही चांगल्यातल्या चांगलं देश बघून घ्या. ते भारत राहू देत, बरोबर. आपला देश राहू दे, आपला भारत राहू दे, अमेरिका राहू दे, इंग्लंड राहू दे, युनायटेड किंगडम, बरोबर. युनायटेड स्टेट्स, यातले जे कोर घटनाधारी म्हणजे कोर शासक जे म्हणून आपण, ते सगळे वकील आहेत. बरोबर. त्यांच्याजवळ LLB ची डिग्री आहे. बरोबर. आता आपल्या भारताचं उदाहरण घ्या. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, बरोबर. हे सुद्धा ऍडव्होकेट आहेत, LLB झालेला आहे. बरोबर. आपल्या महाराष्ट्राचे, आपल्या देशाचे लाडके मंत्री नितीन गडकरी साहेब, हे सुद्धा ऍडव्होकेट आहेत. बरोबर. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं सुद्धा LLB झालेलं आहे. बरोबर. युनायटेड स्टेट्स मध्ये जाऊया, अब्राहम लिंकन पासून ते बराक ओबामा पर्यंत, हो. हे सगळे LLB ऍडव्होकेट्स आहेत. बरोबर. तर क्रिमिनल ऍडव्होकेट, सिव्हिल ऍडव्होकेट हे त्या व्यक्ती करणाऱ्या प्रॅक्टिसवर निर्धारित केल्या जातं, की बाबा तो व्यक्ती कोणता क्षेत्र निवडतो. बरोबर. पण ऍडव्होकेट हा ऍडव्होकेट असतो असं माझं म्हणणं आहे. बरोबर. तुम्ही मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मूवीज वगैरे बघतात? कधी कधी बघतो. त्यातला मुळशी पॅटर्न म्हणून आलेला चित्रपट आहे, तो बघितलाय तुम्ही? आता बघ, तुझे सगळे प्रश्न त्या क्राईमच्या अट्रॅक्शनवर चालले आहेत. बरोबर. कारण की तुला आणि आपल्या यंग लोकांना कुठेतरी त्या क्राईम प्रती भरपूर अट्रॅक्शन आहे. बरोबर. कारण त्या पिक्चर मध्ये असं दाखवलं आहे की जर तुम्ही एखादा क्राईम केला तर तुम्हाला 4 लोक आणखी ओळखतात, आणि 4 लोक ओळखल्यावर तुमचा सर्कल आणि तुमचा नेटवर्क आणखी वाढतो. जर तुम्ही कोणता क्राईम केला तर तुमचं नेटवर्क वाढतं, आणि त्यामुळे तुमचं जे जे तुम्हाला सिद्ध करायचं असतं ते तुम्ही त्या क्राईम नुसार पण सिद्ध करू शकता. हे किती पट बरोबर आहे? आता तुला मी प्रश्न करतो. तुझं घर आहे, बरोबर. तुझ्याजवळ 10 तुझे मित्र आहेत, बरोबर. तुझ्या घरी तुझे आईबाबा बसलेले आहेत. तुझ्या आईबाबांनी म्हटलं तुला, विरू एक काम कर बरं, आज तुझ्या मित्रांना आपण जेवणासाठी बोलवूया. त्या बरोबर. 10 मधले 3 पोरं क्रिमिनल आहे, प्युअर, त्यांच्या अंगावर मर्डर आहे. बरोबर. सपोज एक मी उदाहरण सांगतोय नाही, तुला. बरोबर. तर तुझ्या आई बाबांसमोर तू कोणत्या मुलांना बोलूशील? बाकीचे 7 जणांना. का बरं असं? म्हणजे आपण आपलं जे पर्सनॅलिटी आहे ते आपण घरी तरी चांगले दाखवायला पाहिजे. तर आपल्या समाजात 90% लोक असे आहे की ते लोक या क्रिमिनल, खुनी, बलात्कारी लोकांना घराच्या आतमध्ये पण घ्यायला नाकारतात, टाळतात. बरोबर. ही आपल्या समाजाची ओरिजिनल परिस्थिती आहे. बरोबर. फक्त आणि फक्त मूवीज बघून, बाहेरच्या चर्चा थोड्याफार ऐकून आपण त्या गोष्टींना वाव देत असतो. बरोबर. परंतु जेव्हा घरची गोष्ट येते ना, तेव्हा आपण अशा लोकांना जवळ सुद्धा करत नाही. बरोबर. ही सत्य परिस्थिती आहे. आणि मी तरी हे मानत नाही की तू ज्या अँगलवर म्हणतो आहेस की क्राईम शुड हॅव्हिंग बॅकग्राऊंड ऑफ ग्लॅमर, Yes, sir. असं काही नाही. असं काही नाही. आज आपले आदर्श, आता तू तुझे सांग, तुला आदर्श म्हणून कोण वीर सावरकर. वीर सावरकर तुझे आदर्श आहेत. आजच्या वर्तमान काळात असणारे व्यक्ती असे कोण आहे की जे तुला आदर्श वाटतात? माननीय नितीन गडकरी साहेब. आता तू 2 प्रश्नाचे उत्तर माझ्या तू दिले. बरोबर. तर ह्याच्यामधून आपले आदरणीय साहेब किंवा मग सावरकर हे काही त्या बॅकग्राऊंडचे आहेत का? नाही. मग असं आहे. क्राईम हा फक्त एक गोष्ट जी आहे की त्याला उगाच वाव देण्यात आलेला आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. सध्या नागपूरमध्ये मर्डरचे केसेस खूप वाढत चाललेले आहे.
तर याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? बघा, हा जो आहे ना, हा माझ्यासाठी पहिलेपासूनचा कुतूहलाचा विषय आणि प्रश्नचिन्ह माझ्या आयुष्यात राहिलेला आहे. नागपूर इतकं सुशिक्षित आणि सुसंस्कृत शहर आहे, बरोबर. तरी सुद्धा नागपुरातला एक विषम भाग असा की नागपुरात खून जो विषय आहे, हा एकदा जर त्याच्यात ती सत्र सुरू झालं ना, तर 8, 10, 15 दिवस ते सत्र सुरू राहतं. बरोबर. आता नागपुरात असं का बरं होतं, हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे. कारण मी नागपुरातला कोपरा कोपरा जो आहे तो बघितलेला आहे. बरोबर. माझी आज मित्रमंडळी जर बघितली तर कोपऱ्या कोपऱ्यात नागपुराची मित्रमंडळी आहे. परंतु नागपुरात एक ट्रेंड आहे की क्षणिक गोष्टीवरून तो वाद जो आहे तो विकोपाला जातो. बरोबर. ही नागपुरातली शोकांतिका आहे आणि ही तुम्ही, मी, आपण सर्व नागपुरात आहोत, त्या गोष्टीला आपण एक्सेप्ट करायला पाहिजे. आणि या गोष्टींना टाळण्याकरिता आपण आपण आपल्या मित्रांमध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण, जे तुम्हाला स्वतःच्या लेवलवर करता येईल, की छोटे छोटे होणारे वाद आपण टाळावे आणि आपण त्या गोष्टीला वाव न देता बरोबर. आपसी सामंजस्याने कशा प्रकारे प्रकरण शांत होईल याकडे भर देऊन त्या प्रकरणाचा तोडगा काढावा. बरोबर. ऍज अ कॉमन मॅन, तुम्हाला नागपुराच्या प्रगतीबद्दल काय इंटेन्शन्स आहे, काय गोल्स आहे? बघा, मी एक सामान्य व्यक्ती आहे, तरी सुद्धा आज आपल्या नागपुरातला वैभव, नागपुरातले गौरव, दोन विकास पुरुष, आदरणीय मुख्यमंत्री, नागपुराचे लाडके देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय केंद्रीय मंत्री, म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मनात घर करणारे आपले नितीनजी गडकरी साहेब, बरोबर. हे जे दोन व्यक्ती जे नागपुराला लाभलेले आहे ना, हे नागपुरासाठी एक अभिमानाची, गौरवाची आणि नागपूरकरांच्या प्रत्येक व्यक्तीचं नशीब जे आहे ते या दोन व्यक्ती आपल्या नागपुराला लाभले असल्यामुळे आज नागपुराचा कायापलट होतो आहे. बरोबर. आज नागपूर जगात रोड इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये फास्टेस्ट डेव्हलप होणारं शहर आहे. बरोबर. आणि तुम्ही, मी, विरोधक कोणी पण असो, या गोष्टीला दुमत देणार नाही की आदरणीय साहेबांनी नागपुराच्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जो मोलाचं योगदान म्हणजे जे दिलेलं आहे, त्यात नागपूर जो आहे तो भराऱ्यांनी झपाट्याने वाढत चाललेला आहे. बरोबर. आणि आता नागपूरचे मुख्यमंत्री साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे नागपुरात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून आलेले आहेत. बरोबर. पहिल्या टर्म मध्ये त्यांनी भूतो न भविष्यती काम केलं होतं. नागपुरातल्या रोजगारासाठी, नागपुरातल्या डेव्हलपमेंटसाठी, नागपुरातल्या विविध क्षेत्रात त्यांनी आपलं मोलाचं योगदान दिलेलं आहे. बरोबर. तरी आता एक सामान्य नागपूरकर म्हणून माझी शासनाप्रती एक आशा राहील की त्यांनी रोजगाराप्रती पण तेवढं काम करावं, कारण की नागपुरात येणाऱ्या लोकांचा लोंढा जो आहे तो नागपुराप्रती भरपूररित्या आकर्षित होतो आहे. आणि त्या लोकांना नागपुरात सामावून घेण्याकरिता आपल्याला एक रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे विकसित करावं लागेल. आणि मी म्हणतो की आपण शासनावरच नेहमी टीका किंवा भरोशावर न राहता, तुम्ही यंग आहात, आता तुम्ही एवढी चांगली आपली न्यूज एजन्सी जी आहे ते विरू तुम्ही जी चालू केली आहे, आज तुमच्या कमी वयात तुम्ही 2 लोकांना रोजगार देत आहात. बरोबर. तर ही एक अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक तरुण व्यक्तीने या गोष्टींवर फोकस द्यायला पाहिजे की आपण नोकरी करणारे न बनता नोकरी देणारे कसे बनू. बरोबर. हे जर आपण ठरवलं ना, तर आपल्या नागपुराचा, आपल्या भारताचा विकास होण्यास कोणीच रोखू शकत नाही. बरोबर. समाजकारणातून राजकारणामध्ये जाण्याचा दृष्टिकोन काय तुमचा? बघा, मी काही त्या रस्त्यावरचा मुसाफिर नाही. राजकारण हा जो विषय आहे हा एक वेगळा विषय झाला, परंतु आपण समाजात असल्यावर कळत न कळत राजकारणाचा जो प्रभाव आहे तो प्रत्येक व्यक्तीवर असतोच. बरोबर. मग तो जन्मतः जर मुलाने जन्म घेतला, आणि आज तुला सांगतो, आज मी आलो एका फ्युनरल मधून. बरोबर. तुमच्या जन्म तारीख ही एक सुद्धा एक अशी गाथा आहे की ज्या दिवशी तुमचा जन्म झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी बाबरी मस्जिद पडली. हो, मग विरू असं आहे की आता मला आई सांगते की
ती एक खूप छान स्टोरी आहे. आता तू तो विषय छेडलाच. माझा जो जन्म आहे तो परभणीच्या ताडकळस गावात, परभणी. परभणी जिल्हा. बरोबर तर परभणीला ताडकळस म्हणून गाव आहे. बरोबर. माझी आई ताडकळस गावची आहे. तर परभणी पासून ते ताडकळस पर्यंत जायला एक 25 किलोमीटरचं अंतर आहे. बरोबर. ते अंतर जेव्हा मी लहान होतो तेव्हा ते अंतर जवळपास आम्हाला 2 ते 2.5 तास लागायचे ते अंतर क्रॉस करायला, कारण की रस्ता एवढा उबडखाबड होता की खूप भयंकर. मला अजूनही आठवते ना. तर मी त्यामुळे लोकांना लहान असताना मामांच्या गावाप्रती जायची एक आतुरता राहते. बरोबर. मला तर आतुरता होतीच, परंतु जसं मी परभणीला पोहोचायचो तसं मला एकदम माझी तब्येत खराब होऊन जायची, कारण की तो 2-2.5 तासाचा जो रस्ता होता तो मोठा खराब होता. बरोबर. परंतु आता माझा जन्म जो झाला तो 5 डिसेंबर 1992 ला झाला आणि 6 डिसेंबर 1992 ला बाबरी बाबरी मस्जिदचं डिमोलिशन झालं. बरोबर. तर आणि माझ्या जन्माची वेळ पण दुपारी 12:03 आहे. म्हणजे आई ताडकसला होती. ताडकसला असताना तिच्या म्हणजे तिला जेव्हा वेदना झाल्या तर तिच्या डॉक्टरांनी तिला सांगितलं की आता या गावात उपाय होऊ शकत नाही, तुम्हाला बरोबर. परभणी गाठावंच लागेल. माझी आजी होती आईसोबत. तर त्या लोकांनी बैलबंडीनी 2-2.5 तासचा जो रस्ता आहे, सकाळी 8 वाजता निघाली ती, तर 2-2.5 तासाचा रस्ता त्या बैलबंडी जवळपास 4-4.5-5 तास लागले असं माझी आजी सांगते. बरोबर. जसे ते परभणीला पोहोचले तसे तिच्या गव्हर्नमेंट रुग्णालयात जेव्हा आई दाखल झाली तेव्हा त्या डॉक्टर साहेबांनी माझ्या आजीकडून विचारणा केली की बाबा तुम्हाला मुलीला ठेवायचं आहे की मुलाला ठेवायचं. मुलाला ठेवायचं आहे. तर माझी आजी आजही तिच्या डोळ्यात पाणी येते. तिने त्या डॉक्टरला सांगितलं होतं की मला माझ्या मुलीला ठेवायचं आहे. अरे वा. तो मुलगा वाचत असेल तर बघा, नाहीतर मला माझ्या मुलीला ठेवायचं आहे. बरोबर. पण देवाची किमया बघा, प्रभू रामाची किमया बघा की आज मी तुमच्यासमोर व्यवस्थित आहोत. बरोबर. जसं आलो तसं माझं आयुष्य जे आहे आजही आयुष्य एकदम रोमांचकच राहते. बरोबर. रोजचा प्रत्येक येणारा दिवस रोमांचक असतो. आता तर मी पृथ्वीवर आलो होतो तर रोमांच व्हायलाच हवा. आलो ना आलो का देशात रोमांच चालू होऊन गेला. बरोबर. ज्या गोष्टीची भरपूर दिवसापासून आतुरता होती, प्रभू रामाची जन्मभूमी जी आहे त्या जन्मभूमीवर असणारा जे काही स्ट्रक्चर होतं ते स्ट्रक्चर जसा मी आलो त्याच्या 7-8 तासानंतर ते तुटणं चालू झालं. बरोबर. माझे बाबा नागपूरहून परभणीला आले. बरोबर. त्यांना परभणीवर पोहोचता पोहोचता कमीत कमी तिथे चेकिंग चालू झाली होती. तर बाबा सांगतात की त्यांना एका रात्री अटक करून ठेवलं होतं बाबांना, बरोबर. की बाबा तुम्ही आता इंटर जिल्हा क्रॉस करू शकत नाही. म्हणून बाबा सांगतात की तुझ्यापर्यंत पोहोचायला मला आयुष्यात पहिल्यांदा जेल कापून यावं लागलं म्हणे. ते काही घटना झाली असेल तेव्हा. बरोबर. तर म्हणजे तो एक जन्माचा जो आहे तो एक खूपच म्हणजे माझ्यासाठी एक इंटरेस्टिंग मोमेंट आहे. इंटरेस्टिंग मुवमेंट. जेव्हा मी त्या Memories. गोष्टीचा विचार करतो तेव्हा मी स्वतःला विचारतो की तू या सृष्टीवर आलेला आहे तर काहीतरी करूनच जा. कारणीभूत झालेला आहे. असा काही जाऊ नको. बरोबर. असं माझी एक मनापासून इच्छा आहे की आपण या सृष्टीवर आलो आहे तर आपण या सृष्टीवर काहीतरी वेगळं करून जायला हवं. बरोबर. जसं तुम्ही म्हटलं की तुमची जन्माची गाठ ही बांधल्या गेलेली बाबरी मस्जिद वरच आहे. तसं नाही आहे, पण ठीक आहे. तो इन्सिडन्स घडला. रिमेंबरेबल आहे तो बरोबर. माझ्यासाठी. मी कोणत्या धार्मिक विषयात जात नाही, परंतु एक आपल्या जन्माच्या आठवणी राहतात. तो बरोबर. त्या आठवणीपैकी एक किस्सा आहे. तर त्याच अनुसार माझा प्रश्न आहे की तुम्ही हिंदुत्वाशी जोडलेलेच आहात. हम्म, तर नागपुरात जे घडतंय सध्या, हम्म, नागपुरात म्हणा किंवा अखंड भारतात म्हणा, हम्म. हिंदू मुसलमान विरोधक चालत आहे, तर यावर तुमचं मत काय चालू आहे? बघा, हिंदू मुसलमान जे आहे, आज माझे मुस्लिम मित्र पण भरपूर आहेत बरोबर. ज्यांच्यासोबत मी फिरतो, सगळ्या गोष्टी करतो. प्रत्येक धर्माच्या विषयात तुम्ही कोणत्याही व्यक्तीला असू देत, की तो हिंदू असू देत किंवा मुस्लिम असू देत, त्याच्या तुम्ही विरोधाचा दृष्टिकोन ठेवून न बघता जी घटना काय झालेली आहे त्याच्यावर तुम्ही विचार करायला हवा. बरोबर. आता
काही दिवसा पहिले तुला पण माहित असेल की आपल्या हिवरी नगरला नंदनवन भागात महाराजांच्या पुतळ्यासमोर, बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर काही विद्रूप मनस्थितीच्या लोकांनी गोमांसाचे जे तुकडे आहे ते बरोबर. फेकले. बरोबर. ही घटना कोणी पण केली असू देत, मग तो कोणत्याही धर्मात असू देत, त्या हरामखोराला आपल्याला मारायलाच पाहिजे. बरोबर. कायदा तर आपलं काम करणारच, परंतु त्याला समाजाने चोप द्यायला पाहिजे, बरोबर. मग तो कोणत्याही धर्माचा असू दे. मग त्याच्यात दुसऱ्या धर्माचा जरी असला तरी आपण अशा गोष्टीत कायद्याचा विचार न करता आपण त्या हरामखोराला चोप द्यायलाच पाहिजे. बरोबर. नागपुरात डबल हेल्मेट हा नियम लागू झालेला आहे. हं. हा कितीपट शक्यतोवर होऊ शकतो की टाळावा बा? वैयक्तिकरित्या जर तुम्ही हा मला प्रश्न कराल तर हा 0% योग्य निर्णय आहे. बरोबर. 0% म्हणजे कम्प्लीट 0. कारण आपल्या हेल्मेट जो डबल हेल्मेट आहे, मागच्यानी पण हेल्मेट वापरावा. आपला मोटर व्हेकल ऍक्ट जो आहे 1988चा, बरोबर. त्याच्या सेक्शन 129 अनुसार बरोबर. म्हटल्या गेलेलं आहे की गाडी चालवणाऱ्या व्यक्तींनी आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेटचा वापर करावा. बरोबर. आता आपला कायदा जो आहे तो आज 35-40 वर्ष जुना कायदा. जर तुम्ही आज एखादा कोणी पोलीस ऑफिसर नोटिफिकेशन काढून देतो आणि म्हणतो की या दिवशीपासून तुम्ही आता डबल हेल्मेट चालू करा घालणं, हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण की आपल्या गाड्यांची कंडिशन, म्हणजे गाड्या ज्या आहे आपल्या टू व्हीलर, त्याच्यात तुम्ही गाड्यांमध्ये हेल्मेट ठेवणार कुठे? जर एखादा घाई गडबडीत जर व्यक्ती निघत आहे आणि समोरचा व्यक्ती चला ठीक आहे तो हेल्मेट घालेल, पण मागच्या व्यक्तीने ते हेल्मेट घालणं, मग त्याला कॅरी करणं. आता एखादा व्यक्ती दूध भाजी काही पण आणायला जातो तर ते खरंच शक्य आहे का? एखादा नवरा बायको, चल बाई आपण दूध घेऊन येऊ, तर बायको अर्धा घंटा हेल्मेट शोधत राहते, तर हेल्मेट कुठं आहे, नाही तर पोलीसवाले पकडेल. तर अशा ज्या इम्प्रॅक्टिकल कायद्याला इम्प्लिमेंट करणं जे आहे ते, याचा मी व्यक्तीच्या विरोध करतो आणि कुठेतरी हे शासन याच्यात बदलाव करेल मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये, अशी मी कळकळीची विनंती करतो. सध्या कपल्सला म्हणा किंवा जर कोणी अननोन दोन व्यक्ती एका गाडीवर जात आहे आणि पोलिसवाल्यांनी त्यांना पकडलं, तर तिथून ते सुटका कशी काय घेऊ शकतात? सुटका पोलीसवाले कधी पकडायसाठी राहत नाही. पोलीसवाले राहतात, सध्या ट्रॅफिक पोलिसवाल्याला बघून एक भीती जाणवते. कारण की तुम्ही स्वतः आरोपी म्हणून फिरता ना. कारण की तुमच्याजवळ एक प्रॉपरली तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स राहत नाही. बरोबर. तुमच्या गाडीचे पेपर्स क्लिअर राहत नाही. बरोबर. कोणताही ट्रॅफिक पोलीस आज दिवस रात्र उभा राहतो. तू 1 तास, तुम्ही लोक 1 तास उन्हात उभे राहून बघा कसं वाटते. बरोबर. तो सकाळी पासून 9 वाजल्यापासून ते रात्रीपर्यंत उभा राहतो 9 तास, आणि तो व्यक्ती तुम्हाला पकडायसाठी नाही आलेला आहे. तो तुम्हाला डॉक्युमेंट चेक करत आहे की बाबा वीरू जर गाडी घेऊन बाहेर निघाला तर ते प्रॉपर डॉक्युमेंट घेऊन निघाला आहे का, यासाठी ते आपली ड्युटी बजावत आहे. बरोबर. तरी सुद्धा त्यात एक्सेप्शनल केसेस आहे चिरीमिरीच्या, म्हणजे खालून कुठून पैसे देऊन कसं पळून घेता येईल, त्यामुळे कुठेतरी ट्रॅफिक पोलिसाचं नाव हलकं फुलकंसं खराब आहे, ही वस्तुस्थिती आहे. बरोबर. तरी मी याच्यात सामान्य जनतेला आणि पोलिसांना एक म्हणू इच्छिल की कोणी पण याच्यात चिरीमिरी न वापरता आपण आपले डॉक्युमेंट्स व्यवस्थित ठेवावे आणि पोलिसांनी त्यांची जी रुटीन चेकअप्स आहे ते करत राहावं. कारण की ते आहे म्हणून आपण आहोत. बरोबर. त्यामुळे त्यांच्यामुळे आज आपल्याला कुठेही जायचं राहिलं तर ट्रॅफिकचा अडथळा ते दूर करतात. बरोबर. एक विचार करून बघा, जर तो ट्रॅफिक पोलीस त्या चौकात राहणार नाही तर चौकाची कशी परिस्थिती होऊन जाईल. बरोबर. आज जागोजागी ट्रॅफिक जाम लागून आपल्याला जर कुठे जायचं आहे तर आपण जाऊ शकणार नाही. बरोबर. तर आपण नेहमी टीका न करण्यापेक्षा त्याची वस्तुस्थिती बघून ते काम करू, म्हणजे त्यावर बोललं पाहिजे. सध्या भारतामध्ये रिश्वत हा प्रकार आताही सुरू आहे. रिश्वत हा प्रकार जो आहे तो सुरू नाही आहे, तो वाढत चाललेला आहे. येणारा प्रत्येक दिवस हा माणसाची लालच वाढवतोय. बरोबर. प्रत्येकाला टू व्हीलर राहिली तर 4 व्हीलर पाहिजे. बरोबर. 4 व्हीलर राहिली तर मोठी 4 व्हीलर पाहिजे. बरोबर. आता माझं फॉर्च्युनर आहे तर मला डिफेंडर पाहिजे. अरे वा. तर सांगायचा उद्देश असा की
माणसांमध्ये जो लालच आहे ते मूळ रिश्वतचं कारण आहे. बरोबर. कुठेतरी आपल्या आशा अपेक्षा आकांक्षा जर आपण सीमित ठेवल्या तर ती गोष्ट जी आहे ती कुठेतरी आटोक्यात येईल असं मला वाटते. बरोबर. त्यात एक इंग्लिश प्रोवर्ब आहे की त्यात म्हटलं गेलं आहे की पॉवर करप्ट्स मॅन, ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ऍब्सोल्युटली. वा. म्हणजे एखाद्याला तुम्ही ताकद द्या, हो. तो त्या ताकदीचा फायद्यासोबत गैरफायदा घेणं चालू करतो. बरोबर. तर ऍब्सोल्यूट पॉवर द्या म्हणजे त्याला तुम्ही पूर्ण शासन देऊन द्या, तो पूर्णपणे त्या कायद्याचा फायदा घेऊन टाकेल. बरोबर. अशी ही 100 वर्ष जुनी तुम्हाला प्रोवर्ब सांगतोय. बरोबर. तर रिश्वत आहेच, नो डाऊट. त्याला कुठेतरी स्वतःच्या लेवलवर आळा बसवला तर त्याला आटोक्यात आणता येईल आपल्याला. बरोबर. जर तुम्हाला प्रॉपर्टी मध्ये पण खूप नॉलेज आहे, तर प्रॉपर्टी मध्ये सुद्धा काही कालाबाजारी होतात. काळाबाजारी म्हणजे कसल्या प्रकारची म्हणता? तुम्ही म्हणू शकता की कोणता सरकारी जो व्यक्ती असतो, ज्या लेवलवर असतो, त्या लेवल पासनं आणि साध्या पिऊन पर्यंत त्या सगळ्यांना चारत चारत न्यावं लागतो काय? परंतु मी त्या रिश्वतच्या पार्टवर आले ना. बरोबर. मी सांगतोय ना, जागोजागी रिश्वत आहेच. आणि राहिला गोष्ट जागे संदर्भातल्या येणाऱ्या सरकारी कार्यालयांचा, तर 100% तिथे जो आहे तो हा पार्ट असतोच. ही बरोबर. वस्तुस्थिती आहे, ती मी ऑन कॅमेरा मान्य पण करतो बरोबर. की ते केल्याशिवाय काम होत नाही. पण ते का गरजेचं असतं? बघा कसं आहे, भारतात आहे लोकसंख्या खूप. बरोबर. माझा त्यातल्या त्यात हा प्रश्न पण आहे की जागेचे भाव हे दिवसेंदिवस का वाढतात? जागेचे भाव दिवसेंदिवस का वाढतात? नागपुरात येणारा जो लोंढा आहे लोकांचा, नागपूर तर सीमित आहे ना. बरोबर. नागपूर एक सर्कल आहे, बरोबर. ते सीमित झालेलं आहे. जर त्याच्यात बाहेरच्या शहरातले लोक येणार तर ते आपल्या राहण्यासाठी जागा घेणार. बरोबर. आणि जी जागा आज जर तुम्हाला 5,000 रुपये फुटाने मिळते, ती लोक वाढले तर त्या जागेची किंमत वाढणार. बरोबर. कारण की तुम्हीच जर तुमची जागा 5,000 रुपये फुटाने आज विकत आहात, येणाऱ्या 2 वर्षात तुम्ही ती 8,000 रुपये विकाल, तसंच त्या प्रॉपर्टीची किंमत वाढायची. बरोबर. नागपुरात फ्लॅट किंवा प्लॉट घेताना सामान्य व्यक्तींनी कोणत्या कोणत्या गोष्टीवर अधिक भर दिला पाहिजे? बघा कसं आहे, आपण जेव्हा प्लॉट किंवा फ्लॅट काही पण घेतो, कुठलीही जर आपण इमूव्हेबल प्रॉपर्टी घेतो आहे, तर सर्वप्रथम आपण त्या जागेचे कागदपत्र जे आहे, ज्याला आपण लिगल डॉक्युमेंट्स म्हणतो, ते बघितले पाहिजे. त्या लिगल डॉक्युमेंट्स मध्ये येते, जर शहराच्या आतील प्रॉपर्टी आहे तर त्यामध्ये सर्वात पहिले आपण त्याची आखीव पत्रिका म्हणजे प्रॉपर्टी कार्ड बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याची मालमत्ता कर म्हणजे टॅक्स रिसिप्ट बघितली पाहिजे. त्याच्यानंतर जर ती प्रॉपर्टी NITच्या क्षेत्रातली येत असेल तर त्याचं रिलीज लेटर बघितलं पाहिजे. त्याला बरोबर. RL दिलेलं आहे का, त्याला त्या प्रॉपर्टीला RL म्हणजे रिलीज केलेलं आहे का NIT. तिसरं डॉक्युमेंट झालं. त्याच्यानंतर जर सँक्शन मॅप असेल तर तो मॅप सँक्शन आहे का, तर कुठल्या कॉर्पोरेशनने किंवा NITने त्याला सँक्शन केलेलं आहे का ते बघितलं पाहिजे. 4 डॉक्युमेंट झाले. त्यानंतर 5वं जे आहे, आपल्याला जो व्यक्ती ती प्रॉपर्टी सांगत आहे की क्लेम करतो आहे की बाबा मी या प्रॉपर्टीचा मालक आहे, तर त्याच व्यक्तीच्या नावावर हे सगळे पेपर्स आहेत का, या गोष्टी जनरली पडताळून बघितल्या पाहिजे. बरोबर. कोणत्या क्लायंटला बघून कधी तुम्हाला अशी भीती वाटली आहे का त्याच्यावर ऍज अ क्रिमिनल लॉयर? घाबरत तर आपण कोणाच्या वडिलाला पण नाही. आणि कसं राहते की कोणाला घाबरणं म्हणजे काही तो काही वाघ नाही आहे बरोबर. की तो आपल्याला आला ना आपण घाबरून जाऊन आपण म्हणजे घाबरून जाऊ त्याच्या बोलण्याने. बरोबर. कसं राहते, कोणताही व्यक्ती राहो, आपण आपली वागणूक आणि आपलं जे बोलणं आहे ते व्यवस्थित ठेवावं, तर तुम्हाला कोणत्याही व्यक्तीला घाबरायची गरज नाही. मग तो बरोबर. पोलीस राहो की गुंड राहो. बरोबर. आपल्या वागणुकीत जर तुम्ही काही प्रॉब्लेम आणाल तर तुम्हाला स्वतः घाबरायची आवश्यकता आहेच. 25 फेब्रुवारी 2024 राम झुल्यावर झालेला ऍक्सिडेंट, यामध्ये असलेली रितिका मालू, हा केस एवढा लांबत का चाललेला आहे? बघा कसं आहे, आपल्या भारतीय कायद्याची एक प्रोसेस आहे की जोपर्यंत कुठला गुन्हा घडला आणि तो आरोपी अटक होत नाही, तोपर्यंत पोलीस प्रशासन जे आहे ते आपलं त्या आरोपीला अटक करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. बरोबर. आता त्या घटनेला
त्या घटनेमध्ये 2 लोक मृत्युमुखी पडले. बरोबर त्या घटना एक निंदनीय घटना आहे असं आपल्याला म्हणता येते. बरोबर परंतु त्या घटनेमध्ये जेव्हा राजकीय मोड येतो ना, त्यावेळेस त्या घटनेची सत्यता जी आहे ती कुठेतरी दबून मग त्याचं मीडिया ट्रायल होणं सुरू होऊन जाते. बरोबर आणि एकदा का मीडिया ट्रायल सुरू झालं की मग त्या केसमध्ये असणाऱ्या सगळ्या व्यक्तींचे वारे न्यारे सुरू झाले असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर आणि तोच मीडिया ट्रायलचा प्रकार जो आहे तो या केसमध्ये होऊन प्रशासन, त्यातील आरोपी, त्यातील कुटुंब या सर्वांना त्या गोष्टींचा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो आहे. बरोबर. तसंच पुणेमध्ये झालेला पोर्शे केस बद्दल पण खूप चर्चा आहे. त्या पोर्शे केस मध्ये सुद्धा 2 जणांचा मृत्यू गेला आणि जो अपराधी होता त्याला न्यायाधीशांनी अशी सजा दिली की फक्त 300 शब्दाचा निबंध लिहायला लावला. हा किती पट बरोबर आहे? पूर्णपणे चुकीचं आहे ना. आता कसं आहे, त्यात परत भारतीय कायदा आलाच. बरोबर तर ह्या निर्णयामुळे तिथल्या न्यायाधीशाची पण उचलबांगडी झाली आहे. परंतु ही घटना निंदनीयच आहे. बरोबर. जर कुठे गुन्हा घडत आहे आणि परक्या माणसांनी जर त्याचे व्हिडिओ बनवले तर ते किती पट म्हणजे गुन्हेगार पकडू शकतो त्याच्याने आपण? असं माझा प्रश्न आहे की आपण व्हिडिओ बनवू शकतो जिथे क्राईम होत आहे तिथे, तो मग जगभरात कुठेही असो, आणि पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा जर क्राईम होत असेल तर तिथेही आपण व्हिडिओ बनवू शकतो का? 100% तुम्ही व्हिडिओ जो आहे तो तुम्ही कुठल्याही घटनास्थळी, कुठल्याही घडलेल्या घडत असणाऱ्या गोष्टीचा तुम्ही व्हिडिओ बनवायला तुम्हाला पूर्णपणे स्वतंत्र अधिकार आहे. बरोबर फक्त ती जागा प्रतिबंधित नको. बरोबर. मग लोक का बरं घाबरतात ते व्हिडिओ समोर आणायला? लोकांना कायद्याच्या अडचणींसमोर फेस करायचे नाही राहत. अननेसरी लोक विचार करतात की आपलं कुठेतरी इन्व्हॉल्वमेंट जास्त दिसायला नको, आपण कशाला याच्यात पडायचं, बरोबर म्हणून लोक या गोष्टींमध्ये पडत नाही. बरोबर ती एक म्हण आहे की महाराज असावे, छत्रपती शिवाजी महाराज असावे, परंतु ते माझ्या घरी नसता शेजाऱ्याच्या घरी असावे. शेजाऱ्याच्या घरी असतात. तर बरोबर तोच एक विषय आहे की सर्वांनी सुजाण राहावं परंतु माझ्या अंगावर काही येऊ नये, बरोबर अशी प्रत्येक व्यक्ती टेंडन्सी राहते. त्याच्यामुळे लोक ही गोष्ट टाळतात. बरोबर.